नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कुठलीही संस्कृती असो की कुठलीही भाषा असो, कुठलीही परंपरा असो, दानाला महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. पण आपण सगळेच जण दान म्हटल्यानंतर फक्त आर्थिक दानाचा विचार करत असतो. आर्थिक दाना व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकारांनी आपलं दान उपयुक्त ठरू शकतं. जिवंतपणी किंवा मृत्यूनंतर अवयव दान करून सुद्धा आपण बऱ्याचशा काही गोष्टी साध्य करू शकतो. ह्याची मला वाटतं कल्पना पाहिजे तितकी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आजही रुळलेली नाहीये. आणि म्हणूनच 13 ऑगस्ट हा दिवस अवयव दानासाठी जास्तीत जास्त जनजागृती करावी, आपण जास्तीत जास्त त्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच आजचा आपला जो सखी सह्याद्रीचा विषय आहे तो आहे अवयव दान. या अवयव दानाचं महत्त्व सांगत असताना किंवा विशद करत असताना आपल्या मनामध्ये अनेक शंका असतात. आजही त्याच्यामागे अंधश्रद्धेचं खूप मोठं कारण आहे. दुसरं असं आहे की अवयव दानाचं महत्त्व आपल्याला कळत नाही कारण आपण पारदर्शकपणाने त्याच्याकडे बघत नाही, तो दृष्टिकोन आपल्याकडे नसतो. दुसरंही महत्त्वाचं असं आहे की शास्त्रीय कारणं आपल्याला माहिती नसतात, त्याची गरज किती आहे, आज आपण किती गोष्टी करू शकतो ह्याचंही आपल्याला महत्त्व कळलेलं नसतं. तेव्हा आजचा हा जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमातून ह्या महत्त्वाच्या माध्यमातून आपण अवयवदानाचं महत्त्व किती आहे, अवयवदानाच्या मध्ये असलेले काही संभ्रम जे आपल्या मनामध्ये आहेत ते आपण दूर करूया आणि खऱ्या अर्थी शास्त्रीय दृष्टिकोनातून अवयवदानाचं महत्त्व जाणून घेऊया. आज आपल्याला ही सगळी माहिती करून देण्यासाठी जे आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. ते आहेत डॉक्टर के.एच. संचेती. नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते. खूप ज्येष्ठ श्रेष्ठ असे डॉक्टर ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून प्रसिद्ध आहेत, म्हणजेच अस्थिरोगतज्ञ. आणि तसंच त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. अर्थातच त्यांचा अवयव दानाच्या वरती असलेला प्रदीर्घ अनुभव ह्याची आज आपण उपयुक्तता करून घेणार आहोत. तुमच्याही मनामध्ये डॉक्टरांना विचारण्यासारखे अवयव दानाच्या वरती अनेक प्रश्न असतील, अत्यंत मनमोकळेपणाने ते प्रश्न डॉक्टरांना विचारा. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक, चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022, अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050 आणि 24988050. डॉक्टर, आपण जेव्हा अवयव दानाचं महत्त्व म्हणतो ना, तेव्हा तुम्ही एक डॉक्टर आहात, तुम्ही एक भारताचा नागरिक आहात. आणि हे सगळ्या दोन्ही गोष्टी लक्षात घेत असताना अवयव दानाकडे तुम्ही नेमकं कुठल्या दृष्टीने बघता? आणि आपल्याकडे जर काही थोडासा इतिहास असला की हे अवयव दानाची सुरुवात कशी झाली, तर मला असं वाटतं की ते जास्त उपयुक्त ठरेल. आम्हाला सगळ्यांना ते ऐकायला खूप आवडेल. शरीरातले काही अवयव आपल्याला जीवितावस्थेत ठेवायला महत्त्वाचे असतात आणि ते कुठल्याही औषधाने सुद्धा बरे होणारे नसतात. असे अवयव जर आपण अवयव दान घेऊन बदलले तर त्या माणसाला जास्त दिवस जिवंत राहता येतं, चांगली जीवनशैली जगता येते. हे महत्त्व आजकाल अवयव दान शक्य झाल्यामुळे होत आहे आणि त्यासाठी आपण त्याच्या लागणारा सगळं प्रयत्न हा आपल्याला करायला पाहिजे. आपण जे असं म्हटलं की अवयव दानाची नेमकी सुरुवात कशी झाली? सुरुवात जर 1967 साली KEM हॉस्पिटल बॉम्बेमध्ये कॅडेव्हरिक किडनी ट्रान्सप्लांट हे करण्यात आलं. त्यानंतर एम्स हॉस्पिटलमध्ये हृदयाचे ट्रान्सप्लांट, कॅडेव्हरिक हृदय ट्रान्सप्लांट करण्यात आलं. त्यानंतर चेन्नईमध्ये मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट झालं. नंतर अजूनही सुद्धा लंग्स ट्रान्सप्लांट, लिव्हरचं ट्रान्सप्लांट असे होत होत 2000 पर्यंत सुरुवातीला ह्या झाल्या आणि 2000 नंतर आता ह्याचं प्रमाण ह्या 3-4 मोठ्या शहरामध्ये होत आहे. पण पुण्यासारख्या किंवा त्या नागपूर वगैरे अशासारख्या ठिकाणी सुद्धा हे अवयवदान ट्रान्सप्लांट करणं हे सुरू झालेलं आहे. तसं पाहिलं तर त्याची जर आवश्यकता पाहिली तर आपल्याला सांगायला एक स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे आहे. ते म्हणजे आपल्याला लिव्हर आज आपण किडनी जे आपण ट्रान्सप्लांट करतो ते साधारण 1000 करतो आणि जरूर आहे 1.5 लाखाची. नंतर लिव्हर ट्रान्सप्लांट करतो 5000 आणि जरूर आहे 50,000ची. हृदय ट्रान्सप्लांट हार्डली 10 होतात आणि नंतर बाकीचे ट्रान्सप्लांट्स आहेत, कॉर्निया वगैरे, हे 25,000 होतात आणि 1.5 लाखाच्या वर त्याची आवश्यकता आहे. असं हे जे वस्ती प्रमाण आहे
ते कमी करण्यासाठी लोकांमध्ये ह्याची जागृती होणं फार आवश्यक आहे आणि हे आता अनेक ठिकाणी सहज शक्य झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकानं त्या दृष्टीने विचार करायला हवा असं मला वाटतं. आपण जेव्हा असं म्हणतो ना की लोकांच्या मध्ये अजूनही जागरूकता नाहीये ह्या हो. विषयाची, त्याच वेळेला अतिशय लहान मुलाचं प्रत्यारोपणाला दिलेलं किंवा हो. अवयवदान केलेले असे हो. धैर्यशील आईवडील सुद्धा आहेत. हो. ह्याच्याबद्दल आपण एक ध्वनिचित्रफित दाखवूया, म्हणजे थोडंसं लोकांना ते प्रेरणादायी हो. वाटेल. हो. बघितल्याने जास्त तुम्हाला प्रभावी वाटतं ते. हो. थोडीशी ध्वनिचित्रफित आपण हो. बघूया. हो. ही गोष्ट आहे दर्श नावाच्या स्लो लर्नर अर्थात गतिमंद मुलाची आणि त्याच्या मातापित्यांची, निशा आणि प्रशांत जैन यांची. गतिमंद दर्शला वाढवण्याचं, घडवण्याचं आव्हान प्रशांत आणि निशानं स्वीकारलं, पण नियतीला ते पूर्ण होऊ द्यायचं नव्हतं. अचानक झालेल्या न्यूमोनियावर उपचार करण्यासाठी 7 वर्षाच्या दर्शला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू झाले, पण काही दिवसातच दर्श उपचारांना प्रतिसाद देईनासा झाला. दर्श आता वाचत नाही याची प्रशांत निशाला जाणीव झाली. नशिबाच्या तडाख्यानं सैरभैर झालेल्या प्रशांत निशाला त्याच दरम्यान रुग्णालयातून अवयवदानासंबंधीची माहिती मिळाली आणि अखेर तो दुर्दैवी क्षण आला जेव्हा डॉक्टरांनी दर्शला ब्रेन डेड म्हणून घोषित केलं. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि दिनेश सत्रासारख्या मित्राचा सल्ला यामुळे प्रशांत आणि निशाच्या मनात दर्शच्या अवयवांचं दान करण्याचा विचार निश्चित झाला. त्यांनी दर्शच्या दोन्ही किडन्या आणि यकृताच्या दानाला संमती दिली. सीधी सी बात है, जो चीज अपन जलाने वाले, हम हिंदू है, तो वो जलाने के पहले अगर किसको काम आती है तो क्यों नहीं आवे. मैं उसको जलाने वाली तो हूँ. तो नेक्स्ट डे मॉर्निंग ही ये बात हुई मेरी इनसे वापस. नहीं, मैंने बोला नहीं, मेरे को करना है इसका डोनेशन, कुछ भी हो जाए मेरे को करना है इसका डोनेशन. डॉक्टर, जेव्हा आता आपण ही ध्वनिचित्रफित बघितली, हो. पुरेशी बोलकी होती. हो. याच्यामध्ये ना लोकांच्या मनामध्ये 3 गोष्टींबद्दल संभ्रम आहे. जेव्हा हो. तुम्ही कॅडेव्हरचा उल्लेख करताय, हो. दुसरा आपण ब्रेन डेड म्हणजे ज्याला हो. मेंदू मृतवत आहे, हो. आणि कोमा, ह्या कोमा. 3 गोष्टींमध्ये ना थोडंसं एक ज्याला आपण म्हणतो ना की हो. अस्पष्ट अशी अस्पष्ट. रेषा आहे. हो. तर ते थोडंसं डॉक्टर म्हणून तुम्ही आम्हाला काय होय, माहिती द्याल? होय. आपण जिवंतपणी जे काही अवयव दान करू शकतो तो म्हणजे किडनी सुद्धा. ज्या 2 किडनीज आहेत त्यापैकी त्या चांगल्या अवस्थेत असतील तर त्यातली 1 किडनी आपण दान करू शकतो. लिव्हरचा काही थोडासा भाग सुद्धा आपण दान करू शकतो. बोन मॅरो की ज्या लोकांना त्याची आवश्यकता आहे, काही लोकांना काही डिसीजेस आहेत त्यांना ते करू शकतो. आणि कॉर्निया तर हे आपल्याला माहितीच आहे. ह्या 4 गोष्टी प्रामुख्यानं आपण दान करू शकतो. ब्लड हा डोनेशनचा ऑर्गन जरी नसला, ही परवा हा पण एक प्रकारचं ते दानच आहे. आणि ही दानाची मृत म्हणजे जिवंत अवस्थेमध्ये हे आपण सगळं करू शकतो. आता ब्रेन डेथ म्हणजे काय प्रत्यक्ष तर शरीरातील सर्व अवयव चांगले काम करत असतात, फक्त मेंदू त्यातला जो भाग आहे तो निकामी होतो, मृतावस्थेत जातो. मेंदूचे 2 भाग असतात, मोठा भाग आणि छोटा भाग, आणि त्याच्यामध्ये एक स्टेम असतो. तो स्टेम एकदा निकामी झाला की त्यांनी जे इतर अवयवांवर नियंत्रण काम करण्याचं ते काम थांबतं आणि फक्त हृदय चालू राहतं आणि बाकी सगळे अवयव न काम करण्यासारखे होतात. अशा वेळेस हा रुग्ण जगू शकत नाही. थोडा वेळ पुरतं आपण त्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशन देऊन लंग्सचं काम आपण आर्टिफिशियली करू शकतो, पण त्यालाही मर्यादा असते. आणि त्या मर्यादेच्या काळामध्ये आपण त्याच्या शरीरातून किडनीचं दान करू शकतो, लिव्हरचं दान करू शकतो, फुफ्फुसांचं दान करू शकतो, हार्टचं दान करू शकतो. अशा गोष्टी आपण ब्रेन डेथ ज्यांचा झालेला आहे पण अदरवाईज ते जिवंत आहेत अशा लोकांचं करू शकतो. तिसरा भाग झाला तो म्हणजे संपूर्ण मृतावस्था म्हणजे डेड बॉडी. त्या डेड बॉडीचं सुद्धा आपल्याला जर थोड्या काळातच डोळ्याचं कॉर्निया आपण दान करू शकतो. काही वेळेस जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल, चांगल्या परिस्थितीमध्ये ऑपरेशन थिएटर वगैरे असेल तर हृदयाच्या झडपा काढून देऊ शकतो. जे आपले स्नायूच्या एंडला जे टेंडन असतात
त्या टेंडनचं पण आपण दान करू शकतो आणि स्किनचं पण दान करू शकतो मृत अवस्थेनंतर. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तिन्ही अवस्थेमध्ये जिवंत असताना मेंदू मृतावस्थ अवस्थेत झाला असताना आणि संपूर्ण शरीर मृतावस्थेत असताना आपण दान करू शकतो. डॉक्टर, थोडं कोमाच्या बद्दल सांगा की कोमामध्ये माणूस आहे, हो. तर अशा वेळेला सुद्धा त्यांच्या नातेवाईकांना थोडा प्रश्न पडतो की आता हे ब्रेनडेड तर नाहीये, पण कोमाची अवस्था आहे, तर ह्याच्याबद्दल थोडं काय सांगा. करेक्ट. कोमा आणि ब्रेन डेथ ह्याच्यामध्ये लोकांमध्ये फार मोठा संभ्रम आहे. एक मुख्य गोष्ट अशी की ज्यावेळेस कोमा असतो त्यावेळेस त्याचं हृदय, त्याचा मेंदू हे काम चांगले करत असतात. काही विशिष्ट अवयव, काही ब्लड प्रेशर म्हणा, लंग्स म्हणा, त्यांच्या किंवा किडनीजमध्ये तात्पुरता बिघाड होतो आणि शरीरातली रसायनता बदलते आणि माणसाला शुद्ध त्याची हरपते आणि त्याला आपण कोमा म्हणतो. अशा लोकांना आपण सुरुवातीला काही वेळा व्हेंटिलेटर लावतो, औषधं लावतो आणि काही दिवसांनी ती शरीरातली बिघाड, रासायनिक बिघाड निघून गेली आणि परत तो पूर्ववत होऊ शकतो, जगू शकतो आणि पहिल्यासारखा होऊ शकतो. पण एकदा ब्रेन डेथ झाला की तो माणूस परत कधीही पूर्वभूत होऊ शकत नाही. हा मोठा फरक कोमा आणि ब्रेन डेथ ह्याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. डॉक्टर, लोकांच्या मनामध्ये असे 2-3 प्रश्न असतात की जे कॉमनली विचारले जातात. ते सर्वसामान्य प्रश्न असे आहेत की त्याला वयाची अट आहे का अवयव दानाला? दुसरं म्हणजे समजा मी दुर्धर व्याधीनी ग्रस्त असेल, म्हणजे कॅन्सर आहे, HIV सारखं आहे, काही जंतू संसर्गामुळे माझा मृत्यू झालेला आहे, तर अशा वेळेला हे अवयव उपयुक्त ठरू शकतात का? वयाची मर्यादा म्हटलं म्हणजे साधारण 65 वयापर्यंत माणसाची प्रकृती, त्याच्या शरीरातले अवयव चांगल्या परिस्थितीत असतात आणि त्याच्यात जर शरीराची निगा चांगली राखली गेली, संबंध शरीर ठणठणीत छान आहे, प्रकृती चांगली आहे, तर 70 वर्षापर्यंत सुद्धा माणूस अवयव दान करू शकतो. लहानपणी वयात आपण पाहिलंच आहे मगाच्या फिल्ममध्ये लहान मुलं सुद्धा त्याचं डोनेशन करू शकतात आणि ते केलेलं आपण स्वतः ही सत्य घडलेली परिस्थिती आपण स्वतः आता पाहिलेली आहे. हे झालं वयाबद्दल. शरीरामध्ये जर HIV सारखा विकार असेल किंवा कॅन्सर सारखा विकार असेल तर मात्र मग त्याचं अवयवदान करता येत नाही. हां, जर कॅन्सर असेल तर कॉर्निया दान करता येतो, पण बाकीचे अवयव शरीरातले दान करता येत नाहीत. तिसरा झाला इन्फेक्शन. इन्फेक्शन जर शरीरातलं असेल तर त्या जो अवयव आपल्याला दान करायचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते असू शकतं आणि ते इन्फेक्शन असलेला अवयव जर आपण त्याचं रोपण केलं तर मग त्या माणसामध्ये ते इन्फेक्शन जाऊ शकतो. म्हणून ती पण एक बाब लक्षात घेऊन अशा लोकांचं आपण अवयवदान करू शकत नाही. जर काही कारणानं जर आपण उपचारानं इन्फेक्शन क्लिअर करू शकलो तर मात्र निश्चित सुद्धा त्या परिस्थितीत त्याचा अवयवदान करता येतं. अशा ह्या मुख्य बाबी म्हणजे लक्षात घ्याव्या लागतात आपल्याला अवयवदान करताना. बरोबर आहे. मंजिरी जोशी आपल्याशी बोलतायत आणि त्या पुण्याहून बोलतायत. बघूया त्यांना काय विचारायचंय. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी पुण्याहून बोलते, मंजिरी जोशी. मला असा प्रश्न विचारायचा सरांना की जेव्हा आपण डोनेशन करतो म्हणजे ब्रेन डेड माणसाचं किंवा गेलेल्या माणसाचं, तेव्हा डोनेशन नंतर त्याची बॉडी विद्रूप होते का? हा एक प्रश्न आहे, कारण थोड्याशा इमोशनल अटॅचमेंट बद्दल पण असते. आणि दुसरा प्रश्न असा आहे की बाकी सगळ्या गोष्टीचं मी ऐकलंय अवयव दान होऊ शकतं, तसं ब्रेनचं होऊ शकतं का? हां, पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की अवयवाचं दान केल्यानंतर बॉडी विद्रूप होत नाही. त्यामुळे कोणाला जर वाटत असेल की तसं त्या कारणामुळे आपण दान करू नये तर ते 100% चुकीचं ठरेल, कारण शरीरात बाहेरनं दिसणाऱ्या शरीरामध्ये यत्किंचितही काही बदल होऊ शकत नाही. आता मेंदूचं दान. मेंदू हा सर्वात शरीरातला हायली स्पेशलाइज्ड टिश्यू ज्याला म्हणतात तशा टिश्यूचा तो आहे आणि मेंदू काढल्यानंतर काही क्षणातच, म्हणजे जर आपल्याला 3 मिनिटाच्या पर्यंत मेंदूला रक्तपुरवठा किंवा ऑक्सिजन मिळाला नाही तर तो डेड होतो. अशा अवयवाचं आपण दान करू शकत नाही किंवा रोपण करू शकत नाही. मुख्य म्हणजे जेव्हा अवयव दान असं आपण म्हणतो ना, तेव्हा त्याचे 2 उपयोग
होऊ शकतात. हो. एकतर प्रत्यारोपण करून हो. ज्याचा निकामी झालेला अवयव आहे त्याला उत्तम जीवनशैली जगता यावी, हो. किंवा दुसरं जे मेडिकल स्टुडंट्स हो, आहेत, हो. जे विद्यार्थी आहेत, हो. त्यांना सुद्धा हा खूप महत्वाचा मुद्दा होय. होऊ शकतो. हो. याच्या संबंधी थोडं काय म्हणाल? हो. हे जे वेगळे वेगळे अवयवाबद्दल आपण चर्चा केली, त्यांनी ज्या लोकांना त्याची आवश्यकता आहे ते सुदृढ होतातच होतात, पण त्याही बरोबर मेडिकल कॉलेजमध्ये मुलांना ॲनाटॉमी शिकवताना किंवा कुठल्या एका अवयवाचा कार्यवाह कसा होतो हे शिकवताना त्याला देहदान याची सुद्धा आवश्यकता असते. डेड बॉडीज आपल्याला वाटतं की आता डेड बॉडी झाली, आपण ती द्यायची कशी? नाही. जर आपल्याला मृत्यूनंतर सुद्धा त्या माणसाचा कुणाला उपयोग होऊ शकला तर ही किती स्पिरिच्युअली गोष्ट चांगली आहे. जिवंतपणी सुद्धा आपण दान करू शकतो, मेंदू मृतावस्थेत असताना दान करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी, मग ते डेड बॉडीचं जरी तुम्ही डोनेशन केलं त्याच्या शिक्षणासाठी, रिसर्चसाठी, तर तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि उपयोगी दान असं निश्चितच आहे. ते पण करण्याचा आपण विचार करायलाच पाहिजे. म्हणजे मरावे परी अवयवदाना पुरते खरं आहे. उरावे असं सुद्धा शक्य अगदी आहे. अगदी अवयवदानारूपी उरावे हे अगदी बरोबर आहे. ह्या अवयवदानावरती बोलताना डॉक्टर, लोकांच्या मनात असेही प्रश्न येतात की जेव्हा अवयवदानासाठी हो. एखादा अवयव शरीरातनं काढला जातो हो. आणि तो प्रत्यारोपणासाठी वापरला जातो, ह्याचा मधला जो काळ असतो हो. तिथे त्या अवयवाचं स्टोरिंग किंवा हार्वेस्टिंग ज्याला आपण हो, म्हणतो, हो. ते नेमकं कसं होतं? Correct. एक उत्सुकता असते मनामध्ये. अवयवदान चे अवयव काढताना एक म्हणजे माणूस जिवंत असताना किडनी किंवा लिव्हर काढतो तेव्हा 2 थिएटरमध्ये 2 ठिकाणी त्याचं ऑपरेशन चालतं. एका थिएटरमध्ये पेशंटचं तो भाग ओपन करून ठेवलेला असतो आणि दुसऱ्या ठिकाणी जो डोनर आहे त्याचं ऑपरेशन किडनी समजा लिव्हरचा भाग काढण्याचं सुरू होतं. आणि मग त्या काळात अगदी कमीत कमी क्षणात त्याला त्या ठिकाणी दुसऱ्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन त्या ठिकाणी त्याचं प्रत्यारोपण केलं जातं. हे झालं लाईव्ह ट्रान्सप्लांट जो म्हणतो, जिवंतपणे जे आपल्याला अवयवदान करायचं असतं त्याचं झालं. 2 थिएटरमध्ये एसेप्सिस कंडिशनमध्ये एकातून दुसऱ्या थिएटरमध्ये तो अवयव नेऊन त्या क्षणात अवयव त्या माणसाला त्याच्या शरीरामध्ये तो रोपण केला जातो. दुसरा भाग झाला ब्रेन डेथ. ब्रेन डेथ झाल्यानंतर तो भाग जेव्हा आपल्या शरीरातनं काढला जातो, मग लिव्हर असेल, किडनी असेल, हार्ट असेल, लंग असतील, तर त्यांना एक विशिष्ट बॅग असते. त्या विशिष्ट बॅगामध्ये काही रसायनं असतात आणि त्यामध्ये तो स्टोअर केला जातो आणि विशिष्ट तापमानामध्ये तो स्टोअर केला जातो. आणि मग तो आपल्याला ज्या ठिकाणी त्याला घेऊन जायचं आहे, म्हणजे आता परवाच एक पुण्यामध्ये गोष्ट घडली. पुण्याहून एक पार्ट ट्रान्सपोर्ट केला गेला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये मुलुंडला आणि तो 4 तासाच्या आत जावा आणि तो 1.5 तासात पोचला. ते करत असताना जे अडथळे येतात त्याला एक ग्रीन कॉरिडॉर म्हणतात, की जर तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलपासून एअरपोर्टपर्यंत ज्या रस्ता आहे त्याच्यातल्या सगळ्या वाहतूक बंद करायची आणि मग ॲम्ब्युलन्सला जायला अगदी फास्ट, म्हणजे ती 7 मिनिटात एअरपोर्टला पोचली. पुण्याच्या जहांगीर नर्सिंग होममधनं 7 मिनिटात ती एअरपोर्टला पोचली. तिथून मग हेलिकॉप्टरनी मुलुंडच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेता आलं आणि मग तिथून त्याचं लगेच 1.5 तासाच्या आत प्रत्यारोपण करून तो माणूस हा चांगला ठणठणीत आहे. दुसरा भाग असाच झाला की मिलिटरी हॉस्पिटलमधनं सुद्धा ऑर्गन ट्रान्सप्लांट करून फास्ट एअरपोर्टनी त्यांना, फास्ट विमानाने त्यांना दिल्लीमध्ये पाठवण्यात आले आणि मग तिथे त्याचं प्रत्यारोपण करण्यात आलं. अशा प्रकारे स्टोअर करणं, ट्रान्सफर करणं आणि परत त्याला योग्य त्या थिएटर एन्व्हायरमेंटमध्ये सर्जिकली त्याच्यात बसवणं, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि त्या ठरल्याप्रमाणे, ज्या नियमाप्रमाणे पाळल्या जातात की ज्याच्यामुळे तो काढलेला अवयव निकामी ठरत नाही. बरोबर. गीता वडके आपल्याशी बोलतात, पनवेलहून बोलतात. बघूया काय म्हणायचंय त्यांना. हॅलो. हा बोला. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. आतापर्यंतचे तुमचे सगळे कार्यक्रम पाहिले, हो खूप का? छान तुम्ही सविस्तर माहिती देत असता. आणि मला आता विचारायचं आहे की देहदान, मरणोत्तर देहदान याची प्रोसेस कशी करावी, त्याच्या प्रक्रिया कशी आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मिळेल तर. त्याची देहदान करायचं असेल तर माणसानं आधी आपल्या मृत्यूपत्रात म्हणा असं कुठेतरी लिहून ठेवलं पाहिजे की माझ्या मृत्यूनंतर
माझं हे देहदान केलं जावं आणि नातेवाईकांना त्याप्रमाणे ती सगळी सूचना दिली गेली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, जरी काय एखाद्या माणसाने लिहिलं की माझं देहदान करा, पण नातेवाईक नंतर मग जरा म्हणतात कसं हे देहदान तिकडे टाकायचं, कसं करायचं वगैरे, आणि कदाचित विचार बदलतात. त्यामुळे पहिली गोष्ट, ज्याला देहदान करायचं आहे त्यांनी ठामपणे आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगितलं पाहिजे की दुसरा तिसरा कुठलाही विधी न करता, मला कुठल्या स्मशानभूमीमध्ये न नेता, मला अॅनाटॉमीच्या हॉलमध्ये माझं शरीर घेऊन जाऊ देत आणि मग लोकांना त्या ठिकाणी त्याच्यावर काही अभ्यास करायचा, रिसर्च करायचा ते करू देत. नंतर पोलिसाला इन्फॉर्म करावं लागतं आणि पोलिसाच्या ताब्यात बॉडी दिल्यानंतर मग ती पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मग त्या तिकडच्या प्रिन्सिपॉलमध्ये जो कोणी अधिष्ठाता त्या कॉलेजमध्ये आहे त्याला इन्फॉर्म करून त्याच्या ताब्यात बॉडी दिली जाते. काही थोडंसं कागदपत्री फॉर्मॅलिटी केल्या जातात आणि मग सहज सुलभ या गोष्टी घडतात. डॉक्टर, मनामध्ये असाही प्रश्न येतो की बरेच अपघातामध्ये सुद्धा मृत्यू होतात. हो. या अपघातातले मृत्यू जे असतात ते शवविच्छेदनासाठी पाठवले जातात. हो. तर त्याच्यात जर नातेवाईकांनी ठरवलं की ह्याच्यातले अवयव दान करणं शक्य असेल तर करावं, तर ही नेमकी प्रक्रिया कधी घडते? हो, अपघाती मृत्यू झाला की ती मेडिकल लीगल केस होते, परंतु हेड इंजुरी झालेली आहे, सिव्हिअर मल्टिपल इंजुरीज झालेल्या आहेत आणि आता हा जगणं अशक्य आहे. अशा वेळेस किंवा ब्रेन डेथ झालेला हेड इंजुरीमुळे आपण त्यावेळेस त्याच्या अवयव दान करू शकतो आणि मग त्यांनी ओपन करून त्याचे अवयव घेतले, किडनीज, लिव्हर वगैरे, आणि मग ते परत शिवून टाकले जातात आणि त्यानंतर मग ती बॉडी पोस्टमॉर्टेम करायला ज्या ठिकाणी केलं जातं त्या ठिकाणी पाठवली जाते. आपलं अवयव दान केल्यानंतर सुद्धा योग्य प्रकारे पोस्टमॉर्टेम होऊ शकतं आणि ते करून मग त्याच्या फॉर्मॅलिटी पोलीस पूर्ण करतात. तर ॲक्सिडेंटमुळे झालेल्या मृत्यूच्या आधी होणाऱ्या मृत्यूमध्ये सुद्धा पोस्टमॉर्टेम जरी करणं आवश्यक असलं तरी सुद्धा आधी आपल्याला अवयवदान करता येतं आणि ते कुठल्याही मेडिकल लीगलच्या मध्ये येत नाही. सहसा मृत्यू जो हॉस्पिटलमध्ये झाला आणि हो. जर इच्छा असली तर मला असं वाटतं की हे थोडंसं लवकर होऊ शकेल, कारण हॉस्पिटलमध्ये हो. ते अवयवदान करून घेणं सोपं असतं. हो. पण एखाद्याचा शांत मृत्यू जर घरी झाला हो. तर त्याच्यामध्ये कालावधी किती अपेक्षित आहे की हो. किती कालावधीच्या आत नातेवाईकांनी कळवायला पाहिजे? हो. आणि आता तुम्ही एक पोलिसचा रेफरन्स दिलात, तर हो. त्यावेळेला त्या माणसाचा जो फॉर्म भरलेला असतो हो. तो पोलीसमध्ये दाखल करण्याची गरज आहे का? हो, घरी मृत्यू झाल्यानंतर आपल्याला फॅमिली डॉक्टरकडनं सर्टिफिकेट मिळतं की बाबा ह्या कारणामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे तशी लीगल बाब फारशी राहत नाही. जर सर्टिफिकेट दिलं गेलं नाही तर मग पोलिसांकडनं मग तो पोस्टमॉर्टेम होणं वगैरे भाग होते, तो भाग आपण बाजूला ठेवू. पण मृत्यूनंतर आपल्याला कॉर्नियाचं डोनेशन मात्र करता येतं. बाकीचा भाग जो आहे की आपण हार्टचे वॉल पण देऊ शकतो, टेंडन स्नायूचे देऊ शकतो किंवा स्किन देऊ शकतो, पण ह्या गोष्टी घरी नाही करता येत. घरी करायचं म्हणजे फक्त कॉर्निया करावं लागेल आणि त्यावेळेस तिथे एअर कंडिशनर असेल तर तो बंद करायला पाहिजे, फॅन बंद करायला पाहिजे, डोळे बंद करून त्याच्यावर ओल्या पट्ट्या ठेवाव्यात किंवा थोडं अँटीबायोटिकचं सोल्युशन डोळ्यात टाकावं, जेणेकरून कॉर्निया जो आहे तो सुकला गेला नाही पाहिजे. तो साधारण त्या शरीरामध्ये असताना त्याच्यात जेवढा ओलावा असतो तेवढा ओलावा टिकवला की आपण तो मग 1.5 तासाच्या आत सुद्धा आपण त्याला ज्या ठिकाणी त्याचं कॉर्निया बँक आहे त्या लोकांना बोलवून ती प्रक्रिया लगेच करता येते. फार अवघड नाही, 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा तो काम असं. एक डोळ्याचा कॉर्निया आधी काढून मग दुसऱ्या डोळ्याचा कॉर्निया काढून 2 बॉटलमध्ये ठेवला जातो आणि मग डोळे बंद करून राहतात. त्यामुळे बाहेरच्या माणसाला सुद्धा, लोकांना काय वाटतं डोळ्याचं दान गेलं म्हणजे डोळे आता विचित्र दिसणार, तसं अजिबात राहत नाही. पूर्वीसारखे डोळे असतात, फक्त ते बंद केलेले असतात किंवा अदरवाईज डोळे बंद असतात, ते काही अशा आत खोल जात नाहीत, त्याच्याप्रमाणे पूर्वीप्रमाणेच ते दिसतात. बाकीच्या गोष्टीचं दान घरी जर मृत्यू झाला तर नाही करता येत. बरोबर. दीपक किनवट आपल्याशी बोलतायत, बघूया त्यांना काय विचारायचं आहे. हॅलो. हॅलो, बोला. माझा प्रश्न आहे. हं? हा सर, माझा प्रश्न असा आहे की ज्या लोकांना शुगर आहे ते लोक आपलं आय डोनेशन करू शकतात का, किंवा त्याच्यासाठी काय वयोमर्यादा आहे का, आणि म्हातारं किती, त्यांचे डोळे जर चांगले असतील, स्पष्ट दिसत असेल
तर ते आपलं शुगर असल्यानंतर सुद्धा आपली आय डोनेशन करू शकतात का? खूप लोकांना पडलेला हो, प्रश्न आहे की हो, हो. मधुमेह आहे तर आय हो. डोनेशन करायचं की नाही, कारण मधुमेहाचा आणि डोळ्याचा हो. फार जवळचा संबंध असतो. बरोबर. मधुमेह आणि डोळा ह्याच्यामध्ये डोळ्याचा जो बाहेरचा पापुर्दा आहे कॉर्निया, त्याच्यामध्ये कधी कधी अशी एक पांढरी रिंग तयार होते आणि डोळ्याच्या आतला जो भाग आहे त्या ठिकाणी रक्तपुरवठा कमी होऊन किंवा नर्व टिश्यूला काही इजा होऊन दिसायला कमी होतं. अशा रुग्णांमध्ये जर कॉर्निया नॉर्मल असेल तर तो आपण 100% डोनेट करू शकतो. आणि अशा तऱ्हेनं डायबिटीस आणि नॉर्मली असलेला दिसणारा कॉर्निया ह्याच्यामध्ये काहीही अंतर नाही की डायबिटीसमुळे तो करता येत नाही असं नाही. विशेषतः आपण ब्रेन डेथचा जसा विचार करतोय हो. तर ह्या वेळेला हॉस्पिटलमध्ये एनजीओज असतात, हो. हॉस्पिटलमध्ये समन्वयक हो. असतात, ते समुपदेशन करतात, हो. नातेवाईकांना समजावून सांगतात की हो. बाबा हे असं असं आहे तर बघा विचार करा, हो. याचे उत्तम अवयव आपल्याला दान करता येतं. हो. तर त्यावेळची एक जी मनस्थिती असते ना रुग्णाच्या हो. नातेवाईकांची हो. आणि समुपदेशनाची, हो. तर ह्याला थोडंसं एक ट्रेनिंग देऊन तिथे आज आपण हा कार्यक्रम करण्यामागचा हेतू असा आहे की जास्तीत जास्त लोकांनी अवयव दानाच्या बद्दल विचार करावा. हो. तर हे विचार करत असताना समुपदेशन हा फार महत्वाचा एक हो. दुवा आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही असं म्हणाल का हो की ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी ह्याच्या संबंधी माहिती करून घ्यावी हो. आणि ती माहिती लोकांना जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे, हो. अशा पद्धतीने सांगितलं तर ही जी ह्याला जे आपल्याला चळवळीचं स्वरूप अपेक्षित हो. आहे हो. तर असं मिळू शकेल असं तुम्हाला वाटतं का? हो. आपण जो शब्द वापरला की चळवळीचं स्वरूप, खरं आहे. जर ह्याला चळवळीचं स्वरूप आलं, आज 13 ऑगस्ट आहे, ह्याच्यानंतर पुढच्याच 13 ऑगस्टला आपण जागे होणार असं नसताना संबंध वर्षभर याला चळवळीचं स्वरूप दिलं आणि बरेचशा एनजीओज आहेत की त्यांना अशा प्रकारचं काम करण्याची इच्छा आहे. बरेचसे लोक आहेत की ज्यांच्याकडे वेळ आहे आणि त्यांना त्या वेळेचा चांगला उपयोग व्हावा असं वाटत आहे. अशा वेळेस जर त्यांना आपण ट्रेनिंग दिलं की बाबा सगळी मूलभूत माहिती शिकवली आणि जे नातेवाईक आहेत की ज्या पेशंटचा ब्रेन डेथ झालेला आहे त्याच्या नातेवाईकांना जर माहिती दिली की अशा प्रकारे तुम्ही त्या दुसऱ्याच्या जीवनामध्ये त्याला नवीन जीवन देऊ शकाल किंवा तुमचा जो ब्रेन डेथ झालेला पेशंट आहे ही विल लिव्ह आफ्टर द डेथ. म्हणजे पहा, जरी त्याचा मृत्यू झाला तरी त्याचं काय दिलेला अवयव जिवंत राहतो. आपण म्हणतो की आपल्याबरोबर आपण काहीच घेऊन जाऊ शकत नाही, पण आपण केलेलं काम मात्र आपल्यानंतर बोलतं की हा माणूस चांगला होता हा वगैरे. तसंच तुम्ही दिलेला एखाद्या अवयवाचं डोनेशन त्या आयुष्यभर बोलत राहतं. त्या माणसाला त्याचा आयुष्यभर आठवण राहते की ज्यांनी मला डोनेशन केलेलं आहे त्याचं मी किती आभार मानू, किती चांगलं मानू. आणि अशा प्रकारे आपण जे म्हणतो ना की आपल्या मृत्यूनंतर की सोल हा जरी वर जातो, बाकीचं शरीर खालीच राहतं. पण जरी शरीर जमिनीत राहत असलं किंवा काही त्याचं विधी करत असलात तरी जो पार्ट तुम्ही डोनेट केलेला आहे तो मात्र कायम राहतो, त्याला मदत करत राहतो. आणि अशा प्रकारे जर आपण त्याच्या नातेवाईकांना जर आपण त्यांना समजून सांगितलं की अशा प्रकारे नवीन शोध लागलेला आहे, हे असे अवयव विशिष्ट टेस्ट करून जर त्याला सुटेबल असेल तर त्याला देऊ शकतो आपण, आणि त्यामुळे त्याला होणारा जो फायदा ह्याचं जर चांगल्या पद्धतीनं त्यांना की किती त्याच्यात आपल्याला दवा मिळू शकतो. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याच्या जीवात प्रकाश निर्माण करणं, अंधकार घालवणं, अशा प्रकारचा जे काम आहे ते जर या एनजीओ लोकांनी किंवा ज्या लोकांना वेळ आहे त्यांनी एक मोहीम म्हणून घेतली आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ब्रेन डेथ होतो तसं एक समजा त्यांच्याकडे एक ग्रुप असावा आणि त्यामधल्या त्या लोकांनी असं सांगावं की आता ह्याचा ब्रेन डेथ झालेला आहे, आता ह्याच्या पुढे काय जगणं अशक्य आहे, त्याला फक्त व्हेंटिलेटरवरच आपण जिवंत ठेवलेलं आहे. अशा एनजीओज मधल्या लोकांना बोलवून त्यांच्या नातेवाईकांशी शांतपणे बसून हे करून समजावून जर सांगितलं तर माणसं इमोशनमधनं बाहेर येतील आणि त्यांना जर हे पटलं की अरे नाहीतरी हा माणूस जाणारच आहे, ह्याला आपण काही ह्याचा उपयोग होणारच नाहीये, तर त्याचा जायच्या आधी जर काही सत्कार्य त्या पेशंटकडनं झालं गेलं असं जर त्यांना पटलं तर लोकांची प्रवृत्ती अवयव दान करण्याकडे वाढेल. अशा तऱ्हेनं आपण एनजीओज तर्फे लोकांच्या तर्फे हॉस्पिटलमध्ये एक मोहीम काढली पाहिजे. प्रत्येक हॉस्पिटलनी असा एक ग्रुप तयार केला पाहिजे आणि त्यावेळेस ज्या ठिकाणी अशा सोयी आहेत की बाबा ब्रेन डेथ नंतर आपण त्याचं ऑपरेशन करून
ते अवयव काढून आपण ट्रान्सफर करू शकतो, प्रिझर्व करू शकतो, त्या ठिकाणी हे व्हावं. किंबहुना छोट्या छोट्या हॉस्पिटलमध्ये जर असं काही सोयी नसतील तर त्याला व्हेंटिलेटरवर मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करावं. एक मोठ्या अंतःकरणानं त्याला सगळं मदत करावी आणि त्या ठिकाणी नेऊन मग पुढची प्रक्रिया त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये की ज्या ठिकाणी ह्या सोयी आहेत अशा ठिकाणी नेऊन जर त्याला ट्रान्सफर केलं तर हा त्याच्या शरीरातनं होणारा मोठा भाग निश्चितच होईल आणि तो ही विल लिव्ह आफ्टर डेथ असं मला वाटतं. बरोबर आहे. दोन मनाची जेव्हा जोडण होते त्यावेळेलाच एक नातेसंबंध चांगले जोडले जातात. जेव्हा आपण असं म्हणतो ना की एकमेकांच्या नात्यांमध्ये प्रेम आहे तेव्हा बहीण भावाच्या नात्यांनाही प्रेम असतं. हे नात्यासंबंधी असलेलं प्रेम जर वेगळ्या तऱ्हेने व्यक्त होत असेल तर केव्हाही चांगलं आहे. आज आपल्याकडे एक ध्वनिचित्रफित आहे ती आपण दाखवतोय. ती बहीण आणि भावाची आहे की बहिणीने भावाला दिलेलं हे किडनीचं दान आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा रक्षाबंधन आणि भाऊबीज ही मोठी होऊच शकत नाही. तर ती थोडीशी आपण बघूया की ध्वनिचित्रफित नेमकी काय सांगते. एका नावाजलेल्या कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरी करताना ज्ञानराज पाटकर खेळाची आवड, लेखन आणि अभिनयाचा छंद जोपासत होते आणि व्हॉइस ओव्हरही करीत होते. मात्र पाटकरांच्या कुटुंबात किडनी विकाराचा इतिहास होता आणि तोच ज्ञानराज पाटकरांसाठी चिंतेचा विषय होता. आणि एका दिवशी असं झालं की ह्या आठवड्यात माझं वजन जर 72 किलो होतं तर पुढच्या आठवड्यात ते साधारण 82 ते 80 किलो झालं. त्याच्यानंतर 88 किलो झालं आणि डॉक्टरांच्या लक्षात आलं की माझ्या शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन होतं. म्हणजे मी असं एका जागेवर बसलो की पायातनं अक्षरशः पाणी वाहायचं. म्हणजे खालती आम्हाला एक टॉवेल ठेवून बसायला मला लागायचं. डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं आणि डायलिसिस चालू झालं. माझ्या एका किडनीमध्ये इन्फेक्शन झालं आणि त्यामुळे एक ऑपरेशन करून ती किडनी काढून टाकावी लागली. या त्रासातून सुटका करणारा एकच उपाय होता, किडनी प्रत्यारोपण. डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला जर कोण डोनर मिळत असेल तर बघा फॅमिलीमधला. पण त्याची आशा तर आम्ही सोडूनच दिली होती, कारण आमच्या फॅमिलीमध्ये जेव्हा पॉलिसिस्टिक किडनीज आहेत तेव्हा स्वतःहून कोण डोनेट करणार. आपल्या भावाला किडनी दाता मिळेल का हा प्रश्न पाटकरांची बहीण गौरी पोरे यांनाही अस्वस्थ करीत होता. आपल्या पतीशी सविस्तर चर्चा करून घरच्यांनी दिलेल्या प्रोत्साहनानंतर गौरीताईंनी एक धाडसी निर्णय घेतला आणि 1 जानेवारी 2009 रोजी त्यांनी फोन करून ज्ञानराज पाटकरांना नववर्षाची अभिनव भेट दिली. तिने सांगितलं की मी तुला किडनी द्यायला तयार आहे. पाटकरांसाठी तो सुखद धक्का होता. त्यानंतर गौरी पोरे यांच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातून त्यांना पॉलिसिस्टिक किडनी नसल्याचं आणि त्यांची किडनी ज्ञानराजना मॅच होत असल्याचं निदान झालं. 2-3 महिन्यामध्ये सगळ्या प्रोसिजर कंप्लीट झाल्या आणि मे महिन्यात आमचं ट्रान्सप्लांट झाला. मला तर हे ऑपरेशन झाल्यावर जसं मी आधीचं लाईफ जगत होते तसंच नॉर्मल लाईफ मी जगते. उलट जास्त लाईफ हेल्दी झालंय असं मला वाटतंय, कारण मनाचं समाधान आहे की आपण भावासाठी काहीतरी केल्याचं. डॉक्टर, हा मुद्दा थोडासा आपण पुढे आणूया. जेव्हा नातेवाईकांना काहीतरी होतं त्यावेळेला कदाचित असे एक डोनर्स तयार होतात. पण जर माझं शरीर उत्तम आहे आणि तरी देखील किडनीचा सारखा अवयव जर मी देऊ शकते, कारण एका किडनीवरती राहणं सहज शक्य आहे, आत्ताच आपण बघितलं, तर अशा वेळेला चांगले जी लोक असतात, जी हेल्दी असतात, तर असे काही विचार करू शकतात का हो की मला समजा कोणाला किडनी पाहिजे असेल तर मी किडनी द्यायला तयार आहे, अशा सुद्धा लोकांची पुढे येण्याची गरज आहे का? हो, एखाद्याला किडनीची आवश्यकता आहे हे कळल्यानंतर आणि आपण किडनी सहज देऊ शकतो हे समजल्यानंतर जर कोणी किडनी देण्याचं मी असं म्हणेन धाडस केलं नातं नसताना आणि मॅच होतं, ही खरंच अतिशय मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. बघा ना, बहीण भाऊ देतो त्याच्यासाठी करणं ही सुद्धा साधी गोष्ट नाही आहे, ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. पण नातं नसताना सुद्धा देणं ही तर अतिशय मोठी गोष्ट होईल. मला असं वाटतं सुरुवातीला आपण प्रत्येकाच्या मनामध्ये आपला अवयव दान करण्याची जर आपल्याला संधी मिळाली तर ते दान करण्याची आपण प्रवृत्ती निर्माण केली पाहिजे. हे आधी लोकांच्या मनामध्ये एक चळवळ करून बिंबवलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप म्हणजे की मी चांगला आहे, मला माझ्याकडे 2 किडन्या आहेत,
काय मी एक किडनी देऊ नये दुसऱ्याला, अशा प्रकारची भावना निर्माण झाली असेल तर त्या लोकांना खरंच मी नमस्कार करेन. आणि त्यांनी लोकांनी जर डोनेशन देऊन ते पुढे आले तर ही चळवळ आणखीन मोठ्या प्रमाणात तर होईल. तुम्हाला जर काही स्टॅटिस्टिक्स सांगायचं झालं तर माझ्याकडे काही थोडं स्टॅटिस्टिक्स आहे की स्पेनमध्ये दर 10 लाखांच्या पाठीमागे 33 लोक अवयव दान करतात. आणि तेच आपल्या हिंदुस्थानामध्ये 1 कोटीच्या पाठीमागे एक माणूस आपला अवयव दान करतो. इतका मोठा जो फरक आहे, त्या फरकामुळे सुद्धा हा फरक हळूहळू अशा चळवळीमुळे जवळ येईल स्पेनच्या, आणि त्याप्रमाणे अवयव दान करण्याचं वाढत जाईल. त्याचप्रमाणे दुसरे काही लोक म्हणतात की आम्हाला लिगल याच्यात अडचण खूप आहे हो. तसा हा जो दानाचा विषय सुरू झाला ह्याच्याबद्दल थोडी माहिती देऊ, त्याचा नियम केव्हा आला, काय आला? जरूर, कारण अवयव दानाविषयीच आपण बोलतोय आणि जनजागृती व्हावी आणि अवयव दान हे प्रत्येकाने विचार करून देण्यासारखी किंवा विचार करण्याची आणि नंतर कृतीची गरज आहे, हेच आपण सांगतोय. तर तुम्हाला नक्कीच सांगायला काही हरकत नाही. 1994 साली देहदानाबद्दल पहिला एक कायदा तयार करण्यात आला आणि त्या कायद्यानंतर थोडंसं असं होत आलं की त्याला बाजारी स्वरूप काही लोकांनी दिलं आणि मग अवयव दान, देहदान चुकून शब्द वापरला मी, अवयव दानाचं काही लोकांनी गैरफायदा घ्यायला सुरुवात केली, काही भाग विकायला सुरुवात केली आणि नंतर मग 2004 मध्ये म्हणजे 20 वर्षांनी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यात आलं. आणि मग जर कोणी आपल्याला अवयव दान केलेला विकला किंवा जर डॉक्टरनी ते ऑपरेशन करण्यासाठी पैसे घेतले तर तो एक मोठा गुन्हा ठरतो, असं आता त्या नियमात करण्यात आलेलं आहे. आणि हा नियम पूर्वीपेक्षा फार सुलभ करण्यात आलेला आहे. प्रत्येक शहरामध्ये एक असं सेंटर असतं की त्या ठिकाणी आपण फॉर्म भरून नाव नोंदवू शकतो आणि आपल्या इच्छेप्रमाणे आपण करू शकतो. पण तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, काही देशामध्ये उलट आहे की एखाद्याचा ब्रेन डेथ झाला तर त्यांनी त्याचं अवयव दान करणं हे कंपल्सरी आहे. म्हणजे त्याच्यासाठी विचारावं लागत नाही. जर त्याला द्यायचं नसेल तर त्यांनी फॉर्म भरायचा की मला जरी ब्रेन डेथ झाला तरी मला माझे अवयव द्यायचे नाहीत, असं त्याला आधी डिक्लेअर करावं लागतं. तर त्यांनी काही कुठला फॉर्म भरला नाही, डिक्लेअर केलं नाही तर त्याचे अवयव अगदी रुटीनली काढले जातात आणि लोकांना त्याप्रमाणे त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यामुळे स्पेन, युरोपमधले काही भाग, इकडे सिंगापूर अशा ठिकाणी त्याचं प्रमाण इतकं चांगलं आहे, युरोपमधल्या काही ठिकाणी. पण आपल्या हिंदुस्थानामध्ये अजूनही उलट आहे. म्हणजे आपल्याला द्यायचा असेल तर फॉर्म भरावा लागतो, त्या लोकांना द्यायचा नसेल तर फॉर्म भरावा लागतो, अशी परिस्थिती असल्यामुळे आपल्याला हळूहळू अशा तऱ्हेला यायला पाहिजे. आपल्याला पण तो नियम व्हायला हरकत नाही आपल्या देशामध्ये की एखाद्याचा ब्रेन डेथ झाल्यानंतर त्याचे पार्ट्स जर काढले गेले आणि दुसऱ्यांना वापरता आले तर ते निसर्गतः किंवा रुटीनली व्हावेत, असं सुद्धा नियम व्हायला हरकत नाही. परंतु अशी गोष्ट होत असताना, कुठलीही गोष्ट नियम करताना त्याचा नियमाचा दुरुपयोग काही लोकांनी केला गेला तर तो सुद्धा आपल्याला बघावा लागेल. त्या दृष्टीने त्याची सगळी काळजी घ्यावी लागेल आणि अशा तऱ्हेनं आपल्याला अवयव दान करण्याचं प्रमाण वाढवता येईल. थोडासा अधोरेखित इथे तुमच्या आत्ताच्या ह्याच्यावरनं असं करता येईल की अधोरेखित करण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आर्थिक कुठलाही व्यवहार ह्या बाबतीत करू नये आणि होत असला तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला हवा. अगदी हे जसं आपण डॉक्टर म्हणतोय ना की मगासपासून आपण बोलतोय की अवयव दानाचं अनन्यसाधारण महत्व आहे. हे करत असताना जेव्हा तुम्ही जिवंत असता त्यावेळेला तुमचं शरीर हे अतिशय निरोगी राहिलं पाहिजे, ह्याच्याहीकडे थोडीशी जागरूकता असणं आवश्यक आहे. जसं एखादा टाकलेला पदार्थ किंवा वाईट घालेला पदार्थ आपण दुसऱ्याला देत नाही, तसंच आपलं उत्तम जे आपण दुसऱ्याला देतो त्याला खऱ्या अर्थाने दान म्हणतात. तर इथे निरोगी राहावं याच्यासाठी थोडी जनजागृती करू शकाल का? प्रत्येकानं निरोगी राहण्यासाठी 3 गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो: मेंदू, हार्ट आणि बाकीचे स्नायू, आणि त्याचप्रमाणे सोशल फिटनेस आणि मेंटल फिटनेस. यासाठी आपल्याला रोज काही विशिष्ट व्यायाम करणं, आपली तंदुरुस्त राहण्यासाठी आपली रोजची दिनचर्या व्यवस्थित करणं, आपले विचार आचार यांची संगती चांगली ठेवणं हे सुद्धा फार आवश्यक आहे. याचा फायदा
आपल्याला रोजचं जीवन चांगलं जगण्याला होईलच होईल, पण ज्यावेळेस जर आपल्याला एखादा अवयव दान करण्याची इच्छा झाली पुढे, तर त्यावेळेस तो ज्या लोकाला आपण अवयव देऊ त्याला त्याचा इतका चांगला फायदा होईल ह्याचा पण आनंद आपल्याला होऊ शकेल. बरोबर आहे. शोभा पंडित आपल्याशी बोलतायत, मालाडहून बोलतायत. त्या बघूया काय म्हणायचं त्यांना. हॅलो, बोला. नमस्कार. बोलो. हॅलो, बोला बोला बोला. हा, मी शोभा पंडित बोलते मालाडवरून, मालाड पूर्व. पण माझ्या मुलाला त्याच्या 2.5 वर्षापूर्वी वारला. 11 वर्ष आजारी होता हार्ट पेशंटनी. तर त्यांनी देहदान आणि नेत्रदान आणि त्वचादान केलं आणि त्याला हे केलं काय, अजिबात देह विद्रूप होत नाही त्याचं. हे मला लोकांना सांगायचंय प्रेक्षकांना. त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही आई वडील मामा मामी सगळ्यांनी फॉर्म वगैरे भरून ठेवलाय. दुसरी गोष्ट सरांना विचारायचं होतं की जर ब्रेन डेड होतो तर त्याच्यानंतर हे सगळं दान वगैरे करू शकतो, पण त्याच्यानंतर कसं काय त्यांचं जाळलं जातं तर काय करतात हे आम्हाला माहिती नाही. ब्रेन डेड झाल्यानंतर ते सांगू शकाल का तुम्ही? हो, ब्रेन डेथ झाला याचा अर्थ आधी डॉक्टर आपल्याला त्यांचं खूप अभिनंदन करायला अगदी पाहिजे. खरंच अभिनंदन करतो आधी आपण. केले आणि मग सांगितले, अशातली त्यांची गणना होती. खरंच नमस्कार करतो तुम्हाला. कारण असे माणसं जर तुमची उदाहरणं लोकांना कळाली या माध्यमातून तर ते पण प्रवृत्त होतील अशा चांगल्या गोष्टी करायला की जे आपण करून दाखवलेलं आहे. दुसरं ब्रेन डेथ. ब्रेन डेथ म्हणजे काय की मेंदू हा सगळ्या मुख्य अवयवांना कंट्रोल करत असतो हृदयाशिवाय. हृदयाला पण करतो, पण हृदयाला स्वतःची गती असल्यामुळे, स्वतःची रिधम असल्यामुळे तो मेंदू जरी काम करत नसला तरी हृदय काही काळापर्यंत काम करू शकतो. फुफ्फुस नाही करू शकत. तर आर्टिफिशियली जर फुफ्फुस आपण चालू ठेवली तर त्याच्यातून रक्तपुरवठा आपल्याला हृदयातर्फे इतर अवयवांना देता येतो आणि इतर अवयव चांगल्या परिस्थितीत काही काळापर्यंत राहू शकतात. त्या काळामध्ये जर आपण त्याच्या शरीरातनं ते अवयव काढले आणि व्यवस्थित त्याचा प्रिझर्वेशन करून त्या सायंटिफिकली ठेवले तर ते लगेच जरूर असेल तर आपल्याला दुसऱ्याला वापरता येतात किंवा स्टोअर करायचे असतील तर ते स्टोअर पण करता येतात. अशा दोन्ही प्रकारे आपल्याला त्या अवयवांचा उपयोग करता येतो आणि ते ठेवता येतात. ही जी प्रक्रिया आहे ती सायंटिफिकली चांगल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये व्हावी लागते. स्टराईल चांगल्या ठिकाणी त्याचं स्टोअर करावं लागतं, प्रिझर्व करावं लागतं. त्याचे काही नियम आहेत, गव्हर्नमेंटने घालून दिलेल्या काही अटी आहेत, त्या सगळ्या पाळाव्या लागतात. हे सगळ्याच हॉस्पिटलमध्ये असतं असं नाही, पण ज्यांच्याकडे आहे त्या ठिकाणी याचा उपयोग निश्चितच अवयव दानाचा वितरणासाठी करता येईल आणि हे करणं वाढवत गेलं पाहिजे असं पण मी म्हणू शकतो. त्यांचा एक छोटासा प्रश्न असाही हो. होता की समजा देहदान केल्यानंतर जो देह उरतो हो. तो देह नातेवाईकांना दिला जातो. हो. तो नॉर्मल पद्धतीने जसे त्याच्यावर संस्कार करणं नातेवाईकांना अपेक्षित असतं हो. किंवा धर्माप्रमाणे त्याच्यावरती संस्कार होऊ शकतात का? अवयवदान केल्यानंतर शरीरातला कुठलाही बाहेर व्यंगत्व येत नाही आणि त्याचे सगळ्या धार्मिक विधी तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला करायचे आहेत त्याप्रमाणे आपण निश्चित करू शकता. उलट तुम्हाला त्यावेळेस एक आपली प्रेमाची व्यक्ती गेल्यामुळे दुःख होतच असतं. त्याचबरोबर एखादा ह्या व्यक्ती जाताना दुसऱ्याचं भलं करून गेलेला आहे तो पण आनंद त्या ठिकाणी नकळत आपल्या मनात होत असतो आणि मग अशा तऱ्हेनं त्या विधी करणं, बाकीच्या गोष्टी करणं, ह्या रिच्युअल्स करणं हे करत आपल्याला चांगल्या मनाने आपण करू शकतो. आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं एक समाधानाची गोष्ट असते की माणसाने जाता जाता कुणाचं तरी भलं करून गेलाय हा आणि अशा तऱ्हेनं भलं केल्यामुळे आपल्याला पुढच्या विधींमधनं जो काही कदाचित काही लोकांना मानसिक त्रास होतो तो नाही होणार. उलट आनंद होईल, समाधान मिळेल आणि अशा तऱ्हेनं इतरांनी पण त्याचं अनुकरण करावं असं आपल्या मनात येईल. अवयव दानाच्या वरती खूप विचारवंतांनी सुद्धा अनेक प्रकारचे विचार केलेले आहेत हो. की आपण लोकांना जास्तीत जास्त आकर्षित कसं करून घेता येईल. हो. तिथे एक खूप चांगला विचार मांडला. ह्याच्यावर माझं तुम्हाला तुमचं मत विचारायला आवडेल हो. की एकाने असा विचार मांडलाय की ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सेस आहेत हो. त्या प्रत्येक ड्रायव्हिंग लायसन्स धारकांनी हो. हा फॉर्म भरला पाहिजे. हो. कारण त्याचं ऑब्झर्वेशन त्याच्या मागे असं आहे की अपघाताने मृत्यू सगळ्यात जास्ती होतात. हो. रोड अपघात ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती. तर हा विचार तुम्हाला कसा वाटतो? म्हणजे हा एका प्रकाराने आपण त्याच्याकडे ओढले जाऊ, एका प्रकाराने आपल्याला एक मार्ग मिळेल की ज्याच्याद्वारे आपण अवयव दानाची इच्छा व्यक्त करू. हो. तर ह्याच्यावरती तुमचं मत काय? तसं पाहिलं तर ही अतिशय चांगली गोष्ट होईल जर प्रत्येकानं आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सवर कमिट करून दिलं की माझा जर असा अपघाती मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी ब्रेन डेथ झाला तर माझे अवयव दान करावेत. हे जर केलं तर
फार चांगली गोष्ट आहे. अर्थात कुठलाही नियम केल्यानंतर त्याला थोडेसे दुष्परिणाम असतात, पण ते आपण काढू शकतो. त्याच्यातनं आपण निश्चित चांगली वाट काढून खऱ्या अर्थानं अशा प्रकारे ड्रायव्हिंग लायसन्सवर कमिटमेंट लिहिल्यामुळे जर लिहून दिली तर त्याचा उपयोग चांगलाच होईल. मग त्याप्रमाणे आपल्याला आयडेंटिटी कार्ड आहे, त्याच्यावर सुद्धा करायचं असेल सुद्धा करू शकाल. म्हणजे ज्या माणसाला खरंच मनापासून आपलं अवयव दान करण्याची तीव्र इच्छा आहे त्यावेळेस तो आयडेंटिटी कार्डवर लिहू शकेल, ड्रायव्हिंग लायसन्सवर लिहू शकेल आणि अशा तऱ्हेनं फॉर्म भरून इतरांना सुद्धा तो प्रोत्साहित करू शकेल. ही चांगली कल्पना आहे. असं करावं, माझं मत आहे, करावं. जसे आपण एक संस्कार घेऊन येतो ना की मृतदेहाचं ह्या प्रकारांनी आपण त्याच्यावरती रिच्युअल्स करतात, तसं जर लहानपणापासून हे कुठेतरी शिकवलं गेलं, आई वडिलांनी जर खूप मोठा इनिशिएटिव्ह घेऊन आपल्या मुलांनाही त्याचं महत्त्व सांगून दिलं तर लहानपणीच सहज प्रवृत्ती होईल ती. आणि जसे संस्कार इतर आपण करतो तसे ह्या मॉडर्न युगामध्ये ह्या संस्कारांची पण गरज आहे असं तुम्ही म्हणाल का? दोन ह्याच्यात मुद्दे आहेत. एक मुद्दा म्हणजे लहान वयामध्ये मुलांचं आकलन झालं तर ते त्यांच्या मनावर कायम बिंबून अनेक काळापर्यंत राहतं. आणि दुसरा म्हणजे संस्कार. आता संस्कार म्हणजे काय? आता बघा, मगाशी त्या ताईंनी आपल्या मुलाचं देहदान केलं आणि डोळ्याचं दान केलं. आता ते त्यांच्या घरातली इतर मुलांनी पाहिल्यानंतर त्या मुलांवर संस्कार ऑटोमॅटिकच पडतात की हो, मला सुद्धा असं करायला पाहिजे, मी सुद्धा माझ्या जवळच्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये काही झालं तर त्यांना मी सांगायला पाहिजे. तर ही बाब खरी म्हणजे संस्कारानं पुढच्या पिढीमध्ये देण्याची इतकी महत्त्वाची आहे. आणि ते संस्कार घडतात कसे? ते काही असे मॉलमध्ये विकत मिळत नाहीत किंवा बेप्रमाणे पाढ्याने शिकवले जात नाही. जे तुम्ही वागाल, तुमचे विचार असतील ते विचार ऐकून ते पाहून मुलांमध्ये संस्कार येतात. ह्या संस्काराचं जास्त संस्काराचं आपल्याला जतन करायचं असेल त्याच्यामध्ये शाळेमध्ये जर त्याच प्रकारचं त्यांच्या पुस्तकामध्ये जर देहदानाबद्दल माहिती दिली, थोडंसं उत्साह म्हणजे कौतुकानं त्याची पूर्ण माहिती देऊन त्याच्याकडे सायंटिफिक त्याला माहिती दिली तर ते सुद्धा त्याला तशा प्रकारचं संस्कार त्याच्यामध्ये निर्माण करायला उपयोगी पडेल. आणि ही चळवळ ते लहान मुलाच्या पासून जर सुरुवात केली तर मग आपल्याला इतर देशांप्रमाणे आपलं प्रमाण जास्त होईल. माझ्याकडे अजून एक स्टॅटिस्टिक्स आहे, ते मी तुम्हाला दाखवू इच्छितो. ते म्हणजे जर 10 लाखातल्या एका माणसानं जर अवयव दान केलं तर कुणालाही लाईव्ह म्हणजे जिवंत असताना दान करायची हिंदुस्थानामध्ये आवश्यकता राहणार नाही. जर 2% 10 लाखातल्या लोकांनी जर देहदान केलं तर त्यांनी आपल्या जवळच्या देशांमधल्या लोकांना सुद्धा आपण देऊ शकू. आणि ते जर 5% जर आपलं देहदानाचं अवयवदानाचं प्रमाण गेलं, दर 10 लाखाला 5% गेलं तर इव्हन आपल्या जगाला सुद्धा आपण अवयव पुरवू शकू इतक्या आपल्या हिंदुस्थानामध्ये त्याची ताकद आहे. तो एक आपण भाग करू शकतो. तर मग मला असं वाटतं की काही आपल्या पुढारी लोकांनी किंवा काही आपल्या नेत्यांनी किंवा जे काही जनजागृतीसाठी चळवळी करतात अशा लोकांनी त्यांच्या इतर आपल्या समस्या आहेत त्या समस्या सोडवताना एक अवयवदानाची सुद्धा समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न का करूया नको. आणि अशा तऱ्हेनं इथं जशी आपल्या देशाची इतर सगळ्या ठिकाणी प्रगती होत आहे त्याप्रमाणे अवयवदानामध्ये सुद्धा आपला देश इतरांपेक्षा पुढे का जाऊया नको. हे सहज शक्य आहे. आणि ते शक्य अशा प्रकारच्या 13 ऑगस्ट दिन आज जो आपण साजरा करत आहे तो वर्षभर जरी चळवळ चालू ठेवली आणि मग पुढच्या वर्षी परत त्याचा आपण आढावा घेतला, आपण कुठे होतो आणि कुठे आलोय, त्याप्रमाणे असं जर आपण वाढवत गेलो तर आपला हिंदुस्थान अवयवदानामध्ये जगामध्ये अग्रेसर ठरेल. बरोबर आहे. वैशाली भागवत आपल्याशी बोलतायत आणि त्या नाशिकहून बोलतायत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. हा बोला. नमस्कार डॉक्टर. हो वैशाली नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की एखाद्याने लिहिलेलं नसेल की मला देहदान करायचं आहे, पण नातेवाईक ते ठरवू शकतात का त्याच्या मृत्यूनंतर? हा थोडासा इमोशनचा भाग आहे. जर मी नातेवाईक असेल आणि माझ्या घरातल्या माणसांना लिहिलं नसेल आणि आम्हा सगळ्यांना वाटलं की आपण ह्याचं देहदान करायला हरकत नाही
आणि त्याच्या जिवंत असताना त्याच्या हलण्यात, बोलण्यात, चालण्यात, विचार करण्यामध्ये ज्या प्रकारची भावना असते, काही लोकांना वाटते नाही बुवा, मला नाही बुवा, मला हे माझं आलेलं शरीर परत जमिनीतच गेलं पाहिजे किंवा त्याचं जाळलं गेलं पाहिजे, अशा प्रकारची जर त्याची मृत्यूच्या पूर्वी प्रवृत्ती असेल तर मात्र नातेवाईकांनी तसा निर्णय घेऊ नये. पण त्याची जर प्रवृत्ती अशी असेल की काही नाही, माझा इतरांना माझ्या मृत्यूनंतर सुद्धा उपयोग व्हावा, जिवंतपणे मला जेवढी लोकांना मदत करता येईल तेवढी मी करत राहायला पाहिजे, अशा प्रकारची जर विचारधारणा त्या माणसाची असेल तर नातेवाईकांनी एकत्र येऊन तो निर्णय घेऊन तो निश्चितच त्याचं देहदान करावं, अशा प्रकारचे माझे विचार आहेत. डॉक्टर, खूप स्पष्टपणाने आणि खूप पारदर्शकपणाने तुम्हाला मी हा प्रश्न विचारते की जेव्हा ह्या अवयव दानाच्या वरती कार्यक्रम करायचे असं लक्षात आलं, त्यावेळेला खूप 100 जवळपास डॉक्टरांशी मी स्वतः बोलले आणि त्यांना विचारलं की डॉक्टर, तुमची अशी इच्छा आहे का अवयव दान करण्याची किंवा देहदान करण्याची? दुर्दैवाने ना मला फार कमी होकारात्मक सकारात्मक उत्तरं मिळाली. तर तुम्हाला काय वाटतं डॉक्टर म्हणून की डॉक्टर सुद्धा याच्याबद्दल विचार का करू शकत नाहीत? त्याच्या मागे काही कारणं आहेत का? का त्यांना काही वेळ नसतो का? असं तर तुम्ही म्हणू शकत नाही, कारण त्या संपूर्ण वातावरणात ते राहत असतात. ही मानसिकता काय असू शकते? याला मुख्य म्हणजे आपलं मानसिकता जी आहे ती अजून हृदयापर्यंत भिडलेली नाहीये. एक कर्तव्य म्हणून ऑपरेशन करून एकाचा अवयव काढून दुसऱ्याला लावणं हा एक कर्तव्य म्हणून तो माणूस करतो. परंतु हे कर्तव्य करताना जर ही गोष्ट हृदयाला भिडली, अरे अशाप्रमाणे माझा एखादा सुद्धा अवयव दुसऱ्याला उपयोगी पडू शकेल, का नको पडायला, हे जर त्याच्या मनामध्ये निर्माण झालं तर अशा तऱ्हेनं हे प्रमाण असं वाढत जाईल. पण ही फार अवघड गोष्ट आहे. ही इतकी सोपी गोष्ट नाहीये की हेल्दी माणूस आहे, कुणाचं नातं नाहीये आणि कुणाला काही माहिती नाही कुणाला तरी याचा उपयोग होईल या दानाचा, अशा वेळेस माणूस हळूहळू विचार करू शकेल, एकदम त्याच्यामध्ये विचार नाही तयार होणार. पण त्याच्या मनामध्ये ही अशी स्थित्यंतरं व्हावीत आणि तो एखाद्या चांगल्या विचारांनी प्रवृत्त व्हावा. नुसतंच प्रवृत्त होऊ नये तर त्याच्याप्रमाणे कृती करावी. ह्याच्यासाठी रातच्या सारखे कार्यक्रम आपण करत असतो. माध्यमाचं खूप महत्व आपण सांगतो, तर माध्यमाचा उपयोग करून घ्यायला हरकत नाही. प्रिंट मीडिया ज्याला म्हणतो की वारंवार त्याच्याबद्दल लिहिलं गेलं, वर्तमानपत्रातनं लिहिलं गेलं, तर मला वाटतं ही जनजागृती आपोआप होईल असं नाही का वाटत तुम्हाला? निश्चित वाटतं. वर्तमानपत्राचा रोल फार मोठा आहे. आज सुद्धा टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक चांगली बातमी आली आहे, ती म्हणजे स्पिरिच्युअल बेसिसवर आलेली आहे आणि टाइम्स ऑफ इंडिया ह्याच्यासाठी जागरूकपणे बरेच काम करत आहे. तसं इतर वर्तमानपत्रातनी प्रत्येक भाषेतल्या, मराठी भाषेतल्या, इतर भाषेतल्या जर ह्याला थोडं उचलून धरलं तर लोकांची जनजागृती वाढेल. आणि एकदा जनजागृती वाढली, अरे ह्याची फार जरूर आहे, ह्याच्यामुळे इतकी माणसं आज किती डायलिसिस द्यायचं करायचं झालं तर किती पेनफुल असतं आणि इतकी ती कायमची लागणारी गोष्ट असते की बऱ्याचशा लोकांना परवडत सुद्धा नाही. अशा वेळेस त्या माणसाची किडनी जर कुणाची त्याला मिळाली आणि त्याचं जीवन सुधारलं तर किती मोठं हे सत्कार्य, पुण्याचं काम आहे. असं जर त्यावेळेस मनावर बिंबलं तर मग हळूहळू अशी जनजागृती होत जाईल. पण ती सगळ्याकडनं त्याचा विचार व्हायला हवा, म्हणजे सगळ्या मीडियामधनं व्हायला व्हावा, वर्तमानपत्रातनं व्हायला व्हावा, आपल्या भाषणातनं व्हायला व्हावा, आपल्या गप्पा मारत असताना चर्चा जी होत असते त्याच्यातनं व्हायला व्हावा. आणि ज्या ज्या लोकांनी असं काम केलं असेल त्यांचं कौतुक वर्तमानपत्रातून फार मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे की ते वाचून लोकांना तसं करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे. अशा तऱ्हेनं व्यापक जर आपण हा व्यापक प्रमाणात जर आपण प्रयत्न केले तर हे शक्य आहे आणि ते मला वाटतं निश्चित आपण करू शकू. मला असं वाटतं की आज आपण जसं आपण म्हणतो की एक बोट जेव्हा आपण दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात. त्याचा जर व्यवस्थित विचार केला गेला आणि खरोखरच आजच्या दिवसाचा एक आपण ज्याला म्हणतो ना की चांगला सुदिन लागतो, त्या सुदिनाचं जर आपल्याला खरंच चांगला हे करायचं असेल तर आपल्यापासून विचार करून आपण पुढे जावं असं तुम्हाला निश्चितच असता. तुमच्या संपूर्ण कार्यक्रमातनं मी असा एक मतितार्थ काढू शकते की तुम्ही जास्तीत जास्त प्रेरणा देताय की लोकांनी कसं पुढे यावं. आणि त्याच्यासाठी आज अनेक संस्था उपलब्ध आहेत, इंटरनेट सारखी माध्यमं उपलब्ध आहेत की मला हे करायचंय की मी नक्की काय करू. तर ह्यासाठी कृती होण्याची आवश्यकता आहे. आणि आजचा जर ज्याला आपण यशस्वीता म्हणू कार्यक्रमाची असेल तर ती हीच आहे की टेलिव्हिजन बंद केल्यानंतर
पहिला प्रत्येकाने फॉर्म भरण्याचा जो प्रयत्न केला आणि आपली इच्छा दर्शवण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम आपण पुष्कळ प्रमाणात यशस्वी करू शकलो असं आपल्याला म्हणता येईल. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप मनमोकळ्यापणाने अवयव दानासारख्या महत्त्वाच्या विषयावरती थोडंसं मार्गदर्शन केलं. त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. उलट आपण मला बोलवलं त्याच्याबद्दल मी आपला आभारी मानतो, कारण ह्याच्यामुळे मलाही खूप माहिती झाली, आपल्याशी बोलता आलं, आपल्याला सांगता आलं, माझ्या नातेवाईकांना सांगता येईल, घरच्या लोकांना सांगता येईल. अशा प्रकारे आपण सगळे मिळून ह्या एक चळवळ करूया आणि अवयव दानाच्या बद्दल आपला हिंदुस्थान वरच्या लेवलला लिहूया. नमस्कार.